सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 119 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता संग्रामच्या मम्मीने मधू आणि संग्रामच्या संगीत सेरेमनीमध्ये गोंधळ घातला. तरीही संगीत सेरेमनी छानच झाली आणि सगळे झोपायला गेले. अर्जुन सरांनी सुद्धा खूप रोमॅन्टिक होत तन्वीला थोडा रोमॅन्टिक त्रास दिलाच. आणि दुसऱ्या दिवशी मेहंदी होती, त्यामुळे सगळ्या गर्ल्स आणि लेडीजने हात भरून मेहंदी काढली. आणि आर्या अर्जुनला म्हणाली, डॅड मी आज ऑफिसला नाही येणार, मला मधूचं लग्न फुल एन्जॉय करायचं आहे. आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस तू खूप जबाबदार पोझिशनवर आहेस कंपनीच्या, एवढं लक्षात ठेव. आणि तिथं असल्यावर एन्जॉयमेंट विसरून जायचं असतं बेटा. तसं आर्यानं तोंड बारीक केलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन 3-4 दिवसांनी काही होत नाही, राहू दे तिला घरी. अर्जुन म्हणाला, हे तिनं ठरवावं, मी नाही ठरवणार. तिने मला विचारलं आणि मी माझं ओपिनियन तिला सांगितलं. आणि आर्या तोंड बारीक करून म्हणाली, ओके डॅड येते मी. तन्वीनं अर्जुनला बाजूला घेतलं आणि म्हणाली, अर्जुन तिच्या लग्नात हे सगळं तिनं मिस केलं. तिला काही वाटत नाही का हे सगळं बघून? तिनंही हे सगळं करावं असं वाटतं अर्जुन. आणि तुझं काय आहे हे? इतक्या लहानपणी एकतर तिला ऑफिसमध्ये गुंतवलं आणि सगळं एन्जॉयमेंट काढून घेशील का? आणि अर्जुन म्हणाला, तनू तिनं 18 वर्षे तिची लाईफ खूप एन्जॉय केली. आपण तिला काही म्हणालो का? एका सुई इतकं सुद्धा ओझं तिला दिलं नाही. मग आता ती मॅच्युअर झाली आहे, तिला हे सगळं करायचंच आहे. आणि आता आर्याला वाटायला लागलं की मी उगीच मॅच्युअर झाले म्हणून तर आजपर्यंत इतकी वर्ष मॉम डॅड आणि दादाच्या खांद्यावर ओझं टाकून निवांत होते. आणि तन्वीलाही वाटलं आता तिची सुटका नाही, इथून सुटका झाली तरी इंद्राचं ऑफिस आहेच. मग अर्जुन ऑफिसला निघाला, आर्यासुद्धा निघाली हॉटेलवरूनच. आणि अर्जुन एका शब्दानेही आर्याला थांब म्हणाला नाही, कारण हीच योग्य वेळ होती तिला कणखर बनवण्याची आणि सगळ्या मोहापासून दूर ठेवण्याची. समोरची गोष्ट कितीही गोड वाटली असले तरी तिच्यापासून कसं दूर राहायचं हे तो तिला शिकवत होता. आणि मग ती ऑफिसला गेली. दुपारी अर्जुन तिला म्हणाला, प्रिन्सेस नाव यू मे गो, आता तू घरी जाऊ शकतेस. आणि आरू थोडेसे गाल फुगवून म्हणाली, नको डॅड राहू द्या. अर्जुन थोडा हसला, तिच्याजवळ गेला आणि तिच्या खुर्चीशेजारी खुर्चीच्या हँडलवर बसला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, ओ माय गॉड मेरी प्रिन्सेस तो रूठ गई. डॅडवर रुसली बेटा? आणि आर्या म्हणाली, नाही मी करू सेन तुमच्यावर, कारण खूप प्रेम करते ना तुमच्यावर, आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर नाही रुसू शकत. आणि अर्जुन तिची फिरकी घेत म्हणाला, प्रिन्सेस टेल मी वन थिंग, इंद्रापेक्षाही जास्त प्रेम करतेस का तू माझ्यावर? आणि आर्या आता पेचात सापडली आणि काय बोलावं तिला कळेना. ती अर्जुनवर आर्यनवर खूप खूप प्रेम करायची, पण आता त्या लिस्टमध्ये इंद्रासुद्धा सामील झाला होता. आणि ती गप्प बसली हे बघून अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस खरं खरं बोलायचं ना की तू आता सगळ्यात जास्त इंद्रावर प्रेम करतेस? आणि तिनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली, डॅड खरं सांगू, लग्नाच्या आधी तुम्ही आणि दादा दोघं माझ्यासाठी होता, आता लग्नानंतर इंद्राही आला, मग मी काय करू? त्याच्यावरही प्रेम करावं लागेलच ना. आणि डॅड तुमचं तरी लग्न कुठे मोठं झालं, ग्रँड वेडिंग होतं, रजिस्टर होतं ना. माझंही तसंच झालं म्हणून मी खुश आहे, कारण मी तुमची मुलगी शोभते आणि दादापेक्षा तुमची आणि माझी लाईफ सेम आहे असं म्हणून तिनं अर्जुनचं गिल्ट कमी केलं. आणि अर्जुन म्हणाला, बेबी जर खरंच तुला माझ्याबद्दल तक्रार नसेल तर तू आत्ता घरी जाणार आहेस. बेटा मी फक्त तुला प्रिपेअर करत होतो आणि तुझी टेस्ट घेत होतो. प्रिन्सेस मला कुणासमोरच कमजोर पडायला आवडत नाही, मग ते कोणीही असो, माझं स्वतःचं मूल असो किंवा अदर कोणीही. सगळ्यांना रूल्स समान असंच मी मानतो आणि माझ्या निर्णयाचा
आदर माझ्या मुलांनी करावा आणि माझ्यासारखाच प्रत्येक निर्णय कणखरपणे घ्यावा, इमोशन्सला बळी न पडता, एवढंच मला वाटतं. आणि आज तू ऑफिसला आलीस माझ्या मताचा आदर करून. थँक्यू बेबी. आणि आता तू हॉटेलवर गेलंच पाहिजे. जा आणि इंद्राच्या नावाची मेहंदी काढ, असं तो म्हणाला. आणि आर्या हसली आणि म्हणाली, थँक्यू डॅड, लव यू सो मच, असं म्हणून त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि लगेच ती निघून गेली. आणि आता रस्त्यातच खूप मोठं ट्रॅफिक जॅम झालेलं तिला दिसलं. आणि आर्या वैतागली आणि म्हणाली, ड्रायव्हर काय सुरू आहे समोर, जरा जाऊन बघ. आणि आता तिचा ड्रायव्हर गेला आणि बघून आला आणि म्हणाला, मॅडम कोणीतरी एक लेडी आहे आणि एका जेंट्सला भांडते. तिनंच गाडी आडवी घालून ठेवली आहे, त्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि आर्या म्हणाली, ओह नो, आता यू टर्न घे आणि दुसऱ्या रस्त्यानं चल, असं म्हणून आर्या तिथून निघून गेली. पण आता ट्रॅफिक जाम करणारी आणि एका पुरुषाला भांडणारी ती भांडखोर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून नैना होती. आणि तिच्या गाडीला त्या पुरुषाच्या गाडीचा धक्का लागला होता आणि म्हणून तिनं इथे खूप मोठा ड्रामा क्रिएट केला होता. सगळे लोक आले होते तिथं आणि सगळे बघत होते, त्यामुळे जरा जास्तच नैनाला चेव आल्यासारखं ती करत होती. आणि तो पुरुष म्हणत होता, प्लीज हे बघा, मला जाऊ द्या, मी खूप एमर्जन्सीमध्ये आहे, मला खूप गडबड आहे आणि म्हणून चुकून तुमच्या गाडीला धक्का लागला. माझं जाणं खूप गरजेचं आहे कारण मी डॉक्टर आहे. ब्रेन स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन होता तो. आणि नैना म्हणाली, तू कोणीही असू दे, आता तुला सोडणार नाही. तुझ्यामुळे माझ्या गाडीचं नुकसान झालं आहे आणि आता इथे पोलीस येतील आणि तू माझ्या गाडीचं नुकसान भरून द्यायचं. आता बघणारे नैनाचा व्हिडिओ शूट करत होते आणि नैना स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा इतरांच्या हातात देत म्हणाली, शूट करा प्लीज, तुम्ही शूट करा आणि याला सगळीकडे व्हायरल होऊ द्या. आता बघू दे याला सगळ्यांना, हा माणूस कसा आहे. सगळे शूटिंग करून घेत होते आणि नैनानं सुद्धा डॉक्टरला काय करावं कळेना. आणि इतक्यात त्या डॉक्टरचा फोन आला आणि हॉस्पिटलमधून दुसरे ज्युनियर डॉक्टर म्हणाले, सर प्लीज, इट्स ॲन इमर्जन्सी, पेशंटचं ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे सर, त्याच्या डोक्याला खूप मार लागला आहे सर, थोडा उशीर झाला तर तो कोमामध्ये जाईल. आणि तो डॉक्टर म्हणाला, काय करू मी, ही मुलगी मला इथून सोडतच नाही, मी खूप हताश आहे. आणि ते डॉक्टर नैनाला पुन्हा म्हणाले, हे बघ, तुझं जे काही नुकसान झालं असेल ते मी देईन, पण मला जाऊ दे प्लीज, माझं पेशंट माझी वाट बघतोय. काही मिनिटांचा जरी उशीर झाला ना तरी पेशंट कोमात जाईल आणि त्याच्या आयुष्याची गॅरंटी नाही देता येणार. तुला गांभीर्य कळतंय का, असे ते डॉक्टर तिला विनंत्या करत होते. आणि नैना आता आगाऊपणा करत त्याच्या हातातला मोबाईल फेकून देत म्हणाली, एमर्जन्सी माय फुट, आणि तिनं त्याचा मोबाईल तोडूनच टाकला. तसे डॉक्टर म्हणाले, अगं हे तू काय केलं, तू मूर्ख आहेस का, आता मी कसं कॉन्टॅक्ट करू त्यांच्याशी, ओ नो, असं म्हणून डॉक्टरांनी डोकंच पकडलं. आणि तरीही अहंकारी गर्विष्ठ नैना त्याला जाऊ देईना. आणि इकडे आता मिस्टर दळवी ऑफिसमधून घाम पुसतच गाडीत बसून निघाले कुठेतरी. त्याच्या डोळ्यांना बहुतेक अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ते खूप घाबरले होते. दुसरीकडून त्यांची बायकोसुद्धा येत होती हॉस्पिटलमध्ये आणि ते दोघेही निघाले आणि त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आणि तिथल्या डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर आमचा मुलगा कसा आहे, डॉक्टर सांगा ना प्लीज. आणि ते डॉक्टर म्हणाले, हे बघा, प्रसिद्ध न्यूरोसर्जन, त्यांना मी कॉल केला आहे आणि ते येतच आहेत, पण ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. आता त्यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही. मगाशी कॉन्टॅक्ट झाला होता पण बहुतेक त्यांचा मोबाईल कोणीतरी तोडून टाकला आहे. आणि आता तुम्हीच देवांकडे प्रार्थना करा की डॉक्टर तिथून पटकन सुटावेत आणि वेळेत इथे यावेत आणि तुमचा मुलगा वाचावा. आणि फक्त काही मिनिटात डॉक्टर इथे आले तर ते शक्य आहे, नाही तर तुमचा मुलगा कोमात जाणार म्हणजे जाणार, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. आणि आता मिस्टर दळवी आणि त्यांची बायको म्हणजेच नैनाचे डॅडी आणि मम्मी रडायला लागले. आणि ते डॉक्टर पटकन इथे यावेत म्हणून ते देवाची प्रार्थना करत होते.
पण आता ही नयना त्या डॉक्टरांना सोडतच नव्हती. आणि आता तिच्या मम्मीनं तिला फोन केला आणि रडत रडत म्हणाली, नयना बेटा, अगं तुझ्या भावाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. तो बाईकवरून घसरून पडला आहे आणि त्याच्या मेंदूला मार लागला आहे. तू लवकर हॉस्पिटलमध्ये ये. आणि हे ऐकून नयना घाबरली आणि म्हणाली, काय मम्मी, तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? तिच्या मम्मीनं हॉस्पिटलचं नाव सांगितलं. नयना घाबरतच तिकडे निघाली आणि जाता जाता त्या डॉक्टरला रागवून म्हणाली, आता मला खूप गडबड आहे म्हणून मी निघाली आहे, नाहीतर मी तुला सोडलं नसतं आणि तरीही मी तुझी कंप्लेंट पोलिसात करणारच आहे, असं म्हणत ती खूप गडबडीत गेली. आणि आता जवळजवळ अर्धा पाऊण तासानं ट्रॅफिक लूज झालं. वाहतूक कोंडीने मोकळा श्वास घेतला आणि डॉक्टरसुद्धा पटकन गाडीत बसले आणि घाई गडबडीत हॉस्पिटलमध्ये गेले. आणि त्यांना आलेलं बघितलं. सगळे त्यांच्याभोवती पळायला लागले होते. नयनाचे डॅडी आणि मम्मीने त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले, आमच्या मुलाला वाचवा डॉक्टर, प्लीज. तो आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. आता डॉक्टरही पळतच आले. तसं त्यांच्या अंगावर हॉस्पिटलमधला कोट घातला. चालत चालत तर डॉक्टरांनी मास्कसुद्धा घातला आणि पळतच आतमध्ये गेले. त्याला चेक केलं आणि त्यांना खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि ते म्हणाले, हा कोमात गेला. मला फक्त 7 मिनिटांचा उशीर झाला, असं म्हणून डॉक्टर निराश होऊन बाहेर आले. नयनाचे डॅडी आणि मम्मी खूप आशेनं त्यांच्याकडे बघत होते. मिस्टर दळवी म्हणाले, डॉक्टर कितीही खर्च होऊ द्या, मी करायला तयार आहे, पण माझा मुलगा नीट करा. आणि डॉक्टर हताश होऊन म्हणाले, सॉरी, तुमचा मुलगा आता कोमात गेलेला आहे, फक्त 7 मिनिटांसाठी. आणि या 7 मिनिटांची किंमत त्याचा मृत्यूसुद्धा असू शकतो. तो कधी कोमातून बाहेर येईल हे नाही सांगू शकत. कदाचित तासाभरात येईल किंवा एका दिवसात येईल, एका आठवड्यात येईल, एका महिन्यात येईल, एका वर्षात येईल किंवा कधीच येणार नाही. आणि मलासुद्धा खूप खूप वाईट वाटत आहे. मला जर त्या मुलीनं अडवलं नसतं तर मी कदाचित तुमच्या मुलाला वाचवू शकलो असतो, कारण माझा अर्धा तास वेस्ट गेला तिथेच आणि तुमचा मुलगा 7 मिनिटांसाठी कोमात गेला. आय एम सॉरी, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. आणि आता दळवी आणि त्यांची बायको खूप खूप रडायला लागले. आता त्याचवेळी हॉस्पिटलमधल्या TV मध्येच मुंबईची ट्रॅफिक चक्क अर्धा तास कोंडली, तेही एका मुलीमुळे. आणि तिचा तो व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर न्यूजवर झळकत होता. आणि वाघीण बनून नयना त्या कॅमेऱ्यासमोर पुढे पुढे करत होती, हेही दिसत होतं. तिचा आवाज ऐकला तसा नयनाचे डॅडी मम्मीने तिकडं बघितलं. आता हे डॉक्टरसुद्धा दिसत होते, नयनासुद्धा दिसत होती. आणि त्यांना कळून चुकलं की डॉक्टरांना इथपर्यंत येऊ न देणारी, त्यांचा मोबाईल फोडणारी दुसरी तिसरी कोणी नसून नयना आहे. आणि दळवीला नयनाचा प्रचंड प्रचंड राग आला. आणि आत्ता त्याच वेळी तिची मम्मी म्हणाली, बघितलंस, हा आहे तुझ्या लाडाचा परिणाम आणि आता तो परिणाम आपल्या मुलाला भोगावा लागत आहे. आता नयना डॅडी मम्मी कुठे आहे, त्याला काय झालं, असं म्हणत म्हणत घाबरतच पळतच आली. आणि जशी ती जवळ आली तसं नयनाच्या डॅडीने फार फार चिडून तिच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. आणि नयनाला काहीच कळत नव्हतं की डॅडी असे का करत आहेत. आणि त्यांनी तिला खूप मारलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर ढकलली आणि म्हणाले, खबरदार, जर तू पुन्हा माझ्यासमोर आलीस तर आजपासून मी तुला मेलो आणि तू मला मेली. आणि आज तू सिद्ध करून दाखवलं की तुझे लाड करून मी चुकलो. तुझ्यामुळे माझा मुलगा कोमामध्ये गेला आणि आता मी तरी जगून काय करू. आणि म्हणून मी तुला सूट करण्याआधीच तू माझ्यापासून जा, इथून पुढे माझ्या घरात पाऊलही टाकू नको, असं म्हणून दळवी रागात तिथून निघून गेला. नयनाच्या मम्मीनं सुद्धा तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि तिनं सुद्धा जाऊन नयनाच्या 2 थोबाडीत मारल्या आणि निघून गेली. नयना आता रडत होती आणि तिनं काय केले हेच तिला कळेना. पण आता जेव्हा ते डॉक्टरच समोर आले आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला,
आणि तिला बघून डॉक्टर म्हणाले, यालाच म्हणतात स्वतःच्याच अहंकारानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं. तुझ्या भावाच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस. मी फोनवर सांगतच होतो की मी येईपर्यंत त्याला कशी ट्रीटमेंट द्यावी म्हणजे तो कोमात जाणार नाही, पण तू माझा फोनही फोडला. आणि आता मात्र नैना डॉक्टरांच्या पायाच पडायला लागली आणि डॉक्टर माझ्या भावाला वाचवा असं म्हणाली. पण डॉक्टरांनी आता तिचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि निघून गेले. नैना आता तिच्या डॅडीच्या घरी गेली आणि सिक्युरिटीने तिला अडवलं आणि म्हणाली, सॉरी बेटा, आता तुला इथं घ्यायचंच नाही असं सांगितलं साहेबांनी. तरीही नैना म्हणाली, मी इथली मुलगी आहे, मला जाऊ द्या, मला कोणीच अडवू शकत नाही असं म्हणून घरात गेली जबरदस्ती. दळवीला कळालं की नैना जबरदस्ती घरात आली तसा तो रागारागात घरी गेला. तिची बॅग उचलली आणि वरच्या फ्लोअरवरूनच गॅलरीतून येऊन फेकून दिली त्याने ती बॅग आणि म्हणाला, तुला सुद्धा इथून खाली फेकून देण्याच्या आत तू इथून निघ, मला तुझं तोंडही बघायचं नाही. तुझे इतके सगळे लाड केले त्याचं तू मला चांगलं फळ दिलं, आऊट असं म्हणून दळवी खूप जोरात ओरडला. तशी नैना घाबरून रडत रडत खाली आली आणि बॅग उचलून गेटच्या बाहेर गेली. आता जाऊ कुठं हा प्रश्न तिच्यासमोर पडला आणि आता तिला आठवला तो जितेंद्र, ज्याला ती तुच्छ लेखायची. आणि तिने जितेंद्रला फोन केला आणि रडत रडत म्हणाली, जितेंद्र, मी आपल्या घरी परत येऊ शकते का, प्लीज जितेंद्र. आणि हे ऐकून जितेंद्रला खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, नैना काय झालं, तू का रडतेस. आणि नैनाला आता खूप रडायला यायला लागलं आणि ती तिथेच गेटच्या बाहेर रडायला लागली. तिनं रडत रडत जितेंद्रला भावाबद्दल सांगितलं. त्यालाही ते ऐकून शॉक बसला आणि तो इंद्राची परवानगी घेऊन हॉस्पिटलमध्ये पळत गेला. आणि आता तरी नैनाचा सगळा इगो, अहंकार गळून पडेल का, की आणखीन तिच्या मनात काहीतरी असेल, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी एपिसोड कसा वाटला ते सांगा. थँक्यू.